जर तुम्हाला पायात सूज येत आहे, खूप चालताना पायात दुखतोय किंवा पायात मोठे शिरे तयार होत आहेत किंवा असा घाव तयार झालाय की घाव सुकत नाहीये, छोटे सर्जरी झाल्यानंतर घाव सुकत नाहीये, त्या सिच्युएशन मध्ये व्हॅस्क्युलर स्पेशलिस्टला कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आपल्या ह्या पेशंटला व्हॅरिकोज वेनचा आजार होता. जास्त वेळ उभा राहून काम केल्यामुळे ते नसांचे वॉल्व खराब झाले होते. त्याच्यामुळे पायात रक्त सांडत होतं आणि एक घाव तयार झालं होतं. ते घाव सुकत नव्हतं. आपण यांचं एक छोटी सुई लावून लेझर ऑपरेशन केलं पायाच्या नसांचं आणि त्याच्यानंतर पायाची सूज कमी झाली आणि रक्त उलटा यायला बंद झालं आणि त्याच्यामुळे त्यांना आता चांगला फरक झालाय. मी रामदास पाटोळे, मुळगाव व्याळी, इंदापूर पासून एक 20 किलोमीटर अंतरावरती. माझा बऱ्याच वर्षापासून 30-32 वर्षापासून लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. लॉन्ड्रीच्या व्यवसायामध्ये कंटिन्यू उभा राहणं 12 तास, 13 तास, 14 तास. त्यामुळे मला पायाला ते शिरफुगून ते व्हेरिकोज वेन्स म्हणून एक प्रॉब्लेम निर्माण झाला. माझे एक आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांनी सांगितलं की बारामतीला एक मेहता हॉस्पिटल म्हणून आहे, चांगलं हॉस्पिटल आहे आणि तिथं लेझरच्या माध्यमातून हे जे व्हेरिकोज वेन्स आहे का नाही, हे जर लेझर टाकून तुमचं ऑपरेशन एकदम चांगल्या पद्धतीने होईल, तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही तिथे एकदा जाऊन भेटून या, त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की ऑपरेशन करायचंय नाही करायचंय ते. आणि बऱ्यापैकी आता पायाला फरक आहे. आता उभा राहू शकतो मी लगेच ऑपरेशन झाल्यानंतर आणि उद्याच्याला डिस्चार्ज मिळाला की परवापासून मी माझ्या कामाला उभा राहू शकतो. असं चांगल्या प्रकारचं ऑपरेशन आणि इथला स्टॉप वगैरे पण व्यवस्थित आहे. सगळं जाग्यावरती आहे, तुम्हाला काही अडचण नाही. एकदम व्यवस्थित असं इथं ट्रीटमेंट मिळालेली आहे मला. आणि एक्सरे ही काढायला आम्हाला, परत रक्त लगवीचे रिपोर्ट, मेडिकल सगळं एका जागी असल्यामुळे आमची धावपळ पण झाली नाही आणि कमी वेळात एवढं छान ऑपरेशन आणि एवढं पेशंट चांगलं बोलतं पेशंट. आम्हाला इतकं बरं वाटलं पेशंटला बघितल्यावर की एकानं आमचा डिसिजन बरोबर आहे असं आता आम्हाला वाटतंय.